नमस्कार, मी संदीप गिड्डे, समन्वयक संयुक्त किसान मोर्चा आणि कोर कमिटी सदस्य राष्ट्रीय किसान महासंघ। गेल्या 45 दिवसापासून दिल्लीच्या बॉर्डरवरती जे आंदोलन चालू आहे, तर ह्या आंदोलनामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही सक्रिय आहोत। कालपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पलवल जो दिल्ली आग्रा हायवे आहे ह्याच्यामध्ये होतो। संपूर्ण महाराष्ट्रातला जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये हे जे 3 कायदे केलेले आहेत, जे शेतकऱ्यांचं डेथ वॉरंट आम्ही ज्याला म्हणतो, तर या संदर्भामध्ये जनजागृती गरजेची आहे। यासाठी आजपासून आम्ही पोलखोल यात्रेचं आयोजन केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, संपूर्ण देशभरामध्ये जे काही लावारिस भक्त असतील किंवा भाजपचे आणखीन काही पेड कार्यकर्ते असतील, यांच्या मार्फत एक अपप्रचार करण्यात येतोय। खोटं जे आहे, या कायदे कसे चांगले आहेत हे समजून सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय। आमचं मत असं आहे की त्यांना ते करू द्या। त्यांची पोलखोल जी आहे ती पोलखोल मात्र आम्ही या देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन संयुक्त किसान मोर्चा करणार आहे आणि महाराष्ट्राचा घटक म्हणून या ठिकाणी आम्ही ही जी आहे ती पोलखोल करण्यासाठी आता ही यात्रा काढलेली आहे। मुळात विषय असा आहे की ही लोक तेच आहेत की जे नोटबंदीमध्ये देखील नरेंद्र मोदींचं समर्थन करण्यासाठी रस्त्यावरती उतरत होती। अगदी लहानग्यापासून अबालवृद्धांपर्यंत सांगत होती की नोटबंदी कशी चांगली। उद्या मोदीजींनी या देशातल्या नागरिकांचे कपडे देखील काढले, पूर्ण विवस्त्र अवस्थेत जरी त्या ठिकाणी नागरिकांना केलं, तरी सुद्धा ही भक्त मंडळी हेच सांगतील की मोदीजींनी आम्हाला देव ज्या रूपामध्ये आपल्याला जन्माला घालतो त्या रूपामध्ये आणून दिलेला आहे। बघा मोदीजींनी किती महान काम केलेलं आहे। त्यामुळे खोटं पसरवण्याचा उद्योग जो आहे हा मोदीजींच्या मार्फत जो चालू आहे, भाजपच्या मार्फत चालू आहे, त्याची पोलखोल करणं गरजेचे आहे। ह्या जे काही 3 कायदे आहेत, या 3 कायद्याच्या मार्फत जे काही खोटं पसरवलं जात आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आता आम्ही नारायणगावमध्ये सन्माननीय आमदार अतुल शेठ बेनके यांच्या कार्यालयामधनं हा व्हिडिओ बनवत आहोत। बेसिक मुद्दा असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्याच काही 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये येऊन सांगून गेले की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार C2+50% नुसार या कायद्यामुळे आम्ही खरेदी करतोय। मला या व्हिडिओच्या माध्यमातून बंधूंनो हे सांगायचं आहे, राष्ट्रीय किसान महासंघानं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये 2015 साली एक जनहित याचिका दाखल केली होती आणि हेच केंद्र सरकार, हेच प्रधानमंत्री त्यावेळेला होते, तर यांनी त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट दाखल केलेला आहे की केंद्र सरकारची कुठल्याही प्रकारे C2+50% न खरेदी करण्याची किंवा MSP देण्याची इच्छा नाही आहे। आता सध्याची जी परिस्थिती आहे ती A2FL+50% न ती खरेदी होते। हे आहे पहिलं छूट। दुसरा महत्वाचा प्रकार जो आहे तो सांगण्यात येतो की आम्ही APMC अजिबात बंद करणार नाहीये। मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की हे देखील एक चुकीच्या पद्धतीने खोटं पसरवण्यात येत आहे। हा कायदा लागू झाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ 48 ठिकाणच्या APMC ह्या बंद झालेल्या आहेत। परिस्थिती अशी आहे की APMC कर्मचाऱ्यांना जो काही त्या ठिकाणी पगार असेल किंवा त्यांचा मेंटेनन्स आहे हा त्या सेसच्या माध्यमातून होतो। आणि जर का आपल्याला साधं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर प्राथमिक शाळांच्या बाबतीतलं देता येईल। ज्या वेळेला खाजगी शाळांना मान्यता देण्यात आल्या मोठ्या प्रमाणावरती, त्यावेळेला या शाळांनी खूप चांगल्या पद्धतीनं पालकांना बऱ्याचपैकी मग ते आमच्याकडे बस आहे, आमच्याकडे जेवण आहे, आमच्याकडे कसं चांगलं शिकवलं जातं, आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलं आहे, अशा पद्धतीनं सगळा एक बावला तयार करून त्या ठिकाणी आकर्षित करून घेतलं। आणि त्यानंतर हळूहळू आपण पाहतोय सरकारी शाळांची शिकवण्याची पद्धती ही कधी चुकीची नव्हती, पण सरकारी शाळा ह्या बंद पडल्या आणि आज खासगी शाळा काय करतायत, पूर्णपणे पालकांचं ब्लॅकमेलिंग चालू आहे। पूर्णपणे म्हणजे फी ऍडव्हान्स मध्ये दिल्याशिवाय तुमच्या पाल्याला प्रवेश नाही, इथं पासून सगळं जे हम करे सो कायदा। हीच परिस्थिती APMCच्या बाबतीत येणार आहे। ज्या वेळेला APMCच्या बाहेर एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठीच परवाना दिला जातो, त्यानंतर परिस्थिती अशी होणार आहे की काही दिवस तुमच्याकडनं जसं जिओच्या बाबतीत झालं, काही 2-4 रुपये जे आहेत या कॉर्पोरेट कंपन्या चांगला आमिष दाखवून शेतकऱ्यांच्याकडनं बाजारावरती एकदा बाजारपेठ काबीज करतील। आणि एकदा का बाजारपेठ काबीज केली, आज आपल्याला जी सवय आहे की मार्केट कमिटी पर्यंत मी माझा माल स्वतः घेऊन जातोय, ही सवय एकदा शेतकऱ्याची मोडीत निघली आणि शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या कुबड्या घेऊन त्या ठिकाणी जर चालायला लागला, तर त्या दिवशी अचानक एक दिवशी तुमच्या कुबड्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या जातील। त्या दिवशी मात्र तुम्हाला सांगितलं जाईल की नाही, आम्हाला ह्या क्वालिटीचा माल मिळाला तरच तुम्हाला हा दर मिळू शकतोय, आम्हाला ह्या क्वांटिटीचा माल मिळाला तरच तुम्हाला हा दर मिळू शकतोय, नाहीतर या दरात द्यायचा असेल द्या, नाहीतर राहू द्या।
त्या दिवशीची परिस्थिती ही असणार आहे. अजून एक झूट जे आहे मोदी सरकारच्या मार्फत पसरवण्यात येते की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी नाही आहे, परंतु मेन जी मेक आहे ती इथंच मारून ठेवलेली आहे. पहिला जो कायदा आहे एपीएमसीच्या नियमनाचा, त्या कायद्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये कसं शेतकऱ्याला गुंतवायचं याची बीजे जी आहेत ती तिथं रोवली गेलेली आहे. मगाशी मी जसं सांगितलं, कुबड्या तुमच्या निघलेल्या असणार आहेत, तुमच्याकडे पर्याय नाही कॉर्पोरेट कंपनी शिवाय, आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या रेटमध्ये घ्यायचं आहे त्या रेटमध्ये देऊ वाटलं दे, नाहीतर आमच्या दारात उभारू नकोस, ही ज्या वेळेला कॉर्पोरेट कंपनी म्हणेल त्यावेळेला शेतकऱ्याला तोट्यामध्ये का असे ना त्याचा शेतमाल विकावा लागेल. आणि ज्या वेळेला तोट्यामध्ये शेतकरी त्या शेतमाल विकेल त्यावेळेला तो कर्जबाजारी झालेला असेल, एक्झिस्टिंग जे कर्ज आहे तो फेडू शकणार नाही, आणि ज्या वेळेला तो बँकिंग सिस्टमच्या बाहेर जाईल त्यावेळेला मात्र त्याच्याकडे एकच पर्याय असेल, तो म्हणजे आपल्याला कोणीतरी कुठलंही नवीन पीक घेताना कोणीतरी ऍग्री इनपुट दिलं पाहिजे, खतं औषधं बी बियाणं दिलं पाहिजे, फार्म लेबरसाठी मला काही पैसे पाहिजेत, मग पर्याय राहतो तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा. आज जरी सरकार सांगत असेल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकऱ्याला कंपल्सरी नाही आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या जाळ्यात अडकवण्यासाठी हा पहिला कायदा केलेला आहे. आणि पहिल्या कायद्यामध्ये अशी शेतकऱ्याला एवढं नागावण्यात येईल की त्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता येतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोटं पसरवण्यात येते की शेतकऱ्याच्या जमिनीवरती कॉर्पोरेट कंपनी कर्ज काढू शकणार नाही किंवा कुठलीही बँकिंग सिस्टम जी आहे ती लिलाव करू शकणार नाही. मला तुम्हाला ह्याच्यावरती देखील खुलासा करायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या जाळ्यात तुम्ही अडकाल त्यावेळेला तुमच्याकडे दुसरा पर्याय नसणार आहे. तुम्हाला ऍडव्हान्स मिळालेला असतोय, तुम्ही तुमचा ऍग्री इनपुट खतं औषधं बी बियाणे ही कॉन्ट्रॅक्टची कंपनी जी आहे ती त्या ठिकाणी देत असते. याच्यामध्ये जो टोटल ओव्हरऑल कायदा जो आहे त्याच्यामधला पॉइंट नंबर 14/7 याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये त्या कॉर्पोरेट कंपनीचं नुकसान होतं, एखाद्या डील मध्ये अग्रीमेंट मध्ये ज्यावेळेला नुकसान होतं, कॉर्पोरेट कंपनी ही त्या ठिकाणी प्रांतांच्याकडे जाऊन दाद मागू शकते की माझं जे नुकसान आहे ते नुकसान, भले यांनी लिहिलेलं नसेल की तुमची जमीन जप्त करू शकणार नाही कॉर्पोरेट कंपनी, परंतु तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा सेक्शन नंबर 14/7 याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे. जर का या संपूर्ण डील मध्ये जर कॉर्पोरेट कंपनीचं जर नुकसान झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रांतांच्याकडे न्याय मागण्याचे अधिकार आहेत. दुसरी एक मेक अशी मारून ठेवलेली आहे की या केसमध्ये आजचे जे दिवाणी दावे आहेत या दिवाणी दाव्यामध्ये शेतकरी वकील सादर करू शकतो, परंतु ह्या 3 कायद्यामध्ये कुठेही शेतकऱ्याला वकील देता येणार नाही. म्हणजे जो अशिक्षित शेतकरी आहे, जो कमी शिकलेला शेतकरी आहे, हा स्वतःची बाजू जी आहे तो मांडण्यामध्ये कमी पडू शकेल आणि कॉर्पोरेट कंपनी मात्र त्यांचा पगारी वकील जो आहे तो नेमून सहजासहजी केस जिंकू शकेल. सगळ्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन कॉर्पोरेट कंपनीकडे असतंय, त्यामुळे ते पूर्णपणे अगदी जोरदारपणे हे सिद्ध करू शकतील की त्यांचं नुकसान जे आहे ते कसं झालेलं आहे. आणि या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे की अशा केसमध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणजेच प्रांतांनी महसूल अधिनियमानुसार न्याय करायचा आहे. आणि महसूल अधिनियम हे सांगतोय की पूर्णपणे तुम्हाला या केसमध्ये उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना जमीन जप्त करण्याचे अधिकार हे त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेले आहेत. म्हणजेच तुमची जी जमीन आहे त्या ठिकाणी जप्त केल्यानंतर तुमच्याकडे शेतमजूर म्हणून काम करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. आणखीन एक तुम्हाला खोटं त्या ठिकाणी पसरवण्यात येत आहे की ही जी काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जेव्हा करेल कॉर्पोरेट कंपनी असेल त्यांनी जर कर्ज जे आहे तर ह्या बँकिंगच्या सिस्टम मध्ये नसणार आहे किंवा जे आहे त्या कर्जासाठी तुमची जमीन लिलावात निघणार नाहीये. साधं सोपं उदाहरण देतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधला सेक्शन नंबर 9(ब) आहे ज्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे त्या कॉर्पोरेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या अंतर्गत जर काय एखादं परमनंट स्ट्रक्चर तुमच्या शेतीवरती उभारायचं असेल तर ते उभारण्यासाठी पूर्ण परवानगी त्या ठिकाणी देण्यात येईल आणि ते परमनंट स्ट्रक्चर उभा करण्यासाठी क्रेडिटची सुविधा जी आहे ती कॉर्पोरेट कंपनी घेऊ शकते. याचाच अर्थ तुमच्या जमिनीवरती उदाहरणार्थ कोल्ड स्टोरेज, उदाहरणार्थ त्या ठिकाणी एखादं पॉली हाऊस आहे, वेअर हाऊस आहे, जर उभा केलं तर मात्र कर्ज जे आहे ती कॉर्पोरेट कंपनी घेऊ शकते. मला साधं सोपं रिझर्व्ह बँकेचा त्या ठिकाणी रिकव्हरीचा रूल तुम्हाला समजून सांगायचा आहे. जर घरासाठी जर कर्ज घेतलेलं असेल आणि घर जर लिलावात काढलं तर ते जमिनी सहित लिलावात निघतं. हा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. हा कायद्यात लिहिण्याची गरज नाही. बँक ज्या वेळेला तुमचा त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजच्या कॉर्पोरेट कंपनीनं जर त्या ठिकाणी कर्ज नाही फेडलं त्यावेळेला बँक तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधला रूल सांगणार नाही आहे. बँक म्हणणार आम्ही आरबीआयच्या नियमानुसार काम करतो. आरबीआयचा नियम असा आहे की परमनंट स्ट्रक्चरची ज्या वेळेला त्या ठिकाणी लिलाव होतो
तो त्या स्थावर मिळकतीमध्ये जमिनीच्या सहित होतो. त्यामुळे आणखीन एक खोटं जे आहे ते मोठ्या प्रमाणात हे पसरवण्यात येत आहे. संपूर्णपणे जर 3 कायद्यांचं जर आपण विवरण बघितलं तर तुमचा शेतमाल कुठेही तुम्ही विकू शकता. एकीकडे सांगायचं तुमचा शेतमाल तुम्ही कुठेही विकू शकता आणि दुसरीकडे कांद्यासारख्या नगदी पिकांवरती बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी निर्यात बंदी करायची. म्हणजे आम्ही तुम्हाला पळण्यासाठी पूर्णपणे साधन देत आहोत, तुम्ही आता मुक्तपणे पळू शकताय पण आम्ही तुमचे पाय बांधणार आहोत. अशा प्रकारचा एक कायदे जे आहेत हे मोदी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांचा पूर्णपणे नायनाट जर करायचा असेल तर त्या हिशोबाने हे कायदे जे आहेत हे अंमलात आणलेले आहेत. यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांचं, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं पूर्ण आंदोलन जे आहे ते दिल्लीच्या सीमांवरती चालू आहे. तुम्हाला प्रश्न पडत असेल की महाराष्ट्राचा शेतकरी याच्यामध्ये कमी आहे, परंतु हे देखील मला तुम्हाला सांगू इच्छितो की या संयुक्त किसान मोर्चामध्ये आंदोलनाच्या पूर्वतयारीपासून आम्ही आहोत. मूळ विषय असा आहे, कोरोनाची परिस्थिती आहे, रेल्वे बंद आहे, ट्रॅक्टर ट्रॉली महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत घेऊन जाणं अशक्य आहे. म्हणून चंदीगडला 3 नोव्हेंबरला ज्या वेळेला बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये ठराव झाला होता, ज्यावेळेला आपण दिल्लीला घेराव घालतोय तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी जे शेतकरी मॅक्सिमम असतील तर दिल्लीच्या आजूबाजूच्याच राज्यातले आणले पाहिजेत. मग ते पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यातनं जास्तीत जास्त शेतकरी आले पाहिजेत. हा या संपूर्ण लढ्याचा एक महत्वाचा घटक आहे, महत्वाचा एक धोरणात्मक निर्णय आमचा होता आणि त्यामुळे हे उत्तर याच्यातले जे काही उत्तर भारतातले शेतकरी आहेत हे या लढ्यामध्ये जास्तीत जास्त दिसतात. म्हणजे थोडक्यात आम्हाला असं म्हणायचं आहे की इथलं सैनिक तिथपर्यंत नेऊन त्या ठिकाणी लढा देणं एवढा निकराची झुंज आपण देऊ शकलो नसतो. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथलं सैनिक जे आहे ते उभा करणं क्रमप्राप्त होतं. हे टोटल जे काही आंदोलन चालू आहे, एकूण जवळजवळ देशभरातल्या 700 संघटना आहेत. ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटी आणि राष्ट्रीय किसान महासंघ हे 2 फेडरेशन काम करतात. हे दोघंही एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चा स्थापन झाला, ज्याच्यामधल्या पंजाब मधल्या 31 संघटना आहेत आणि 10 सदस्य हे संपूर्ण देशभरातले आहेत. असे 40 संघटनांची ही समिती स्थापन झालेली आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की चिंकू किंवा मरूची लढाई आहे. शेतकरी या लढ्यामध्ये अशीच प्रकारची एक लढाई याच्यापूर्वी भगतसिंगांचे जे चुलते आहेत अजित सिंगजी यांनी लढलेली होती. त्यावेळेला इंग्रज सरकारने कायदे केलेले होते की तुमच्या शेतातलं झाड जे आहे हे सरकारच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी कापता येणार नाही, अन्यथा त्या उतार्यावरती सरकारचं नाव लागेल. दुसरा महत्वाचा कायदा होता की यापुढे जो काही वारसा हक्क आहे तो केवळ आणि केवळ थोरल्याच मुलाला फक्त मिळणार, इतरांना वारसा हक्कानं जमीन जी आहे ती मिळणार नाही. हे जे कायदे होते हे देखील शेतकऱ्यांची जी पिढी आहे ते पिढीच्या पिढी बर्बाद करणारे कायदे होते. शेतकऱ्यांना शेतकऱ्यापासून शेत मजुरापर्यंत नेणारे कायदे होते. म्हणून तो लढा देण्यात आला. एकूण जवळजवळ 9 महिने हा लढा लढण्यात आला आणि ते कायदे इंग्रज सरकारला मागे घेण्यात आले. गोरे इंग्रज गेलेले आहेत, काळे इंग्रज या देशावरती आलेले आहेत आणि पुन्हा एकदा विस्थापितांना त्या ठिकाणी खड्ड्यात घालण्याचं काम जे आहे हे सरकारच्या मार्फत करायचं चाललेलं आहे. म्हणून मला विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हा आपण जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रामध्ये गरज आहे. अनेक जे काही लावारिस भक्त त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवत आहेत की कशा पद्धतीने चांगले आहे. या कायद्यामध्ये चांगलं असं काहीही नाही आहे आणि फक्त मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, अरे केंद्र सरकारचे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर असतील किंवा ट्रेड अँड कॉमर्स मिनिस्टर असतील पियुष गोयल यांनी देखील मान्य केले की या कायद्यामध्ये त्रुटी आहेत, आम्ही योग्य ते बदल करू. मग तुम्ही आता वकिली करण्याचं कारणच उरलेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 39 त्रुटी याचा आम्ही पूर्ण ड्राफ्ट जो आहे तो केंद्र सरकारला दिलेला आहे आणि त्या केंद्र सरकारने मान्य केलेत की आमच्याकडनं हे लूपहोल्स राहिलेले आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे, जर याच्यामध्ये लूपहोल्स राहिले तर तुम्ही ते कायदे रद्द केले पाहिजे. रिफॉर्म तुम्ही जरूर करा. आम्हाला पण मान्य आहे की मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याचं बऱ्यापैकी थोडंफार नुकसान जे होतं मार्केट पडल्यानंतर होतं, परंतु MSP चा गॅरंटी कानून जर तुम्ही त्या ठिकाणी जर लागू केला तर नुकसान होण्याचा प्रश्न नाही आहे. आज ह्या ज्या मागण्या आहेत कायदा रद्द बरोबर त्याबरोबरच किमान आधारभूत किमतीसाठी देखील पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी त्या ठिकाणी लढतोय. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की आज पंजाब, हरियाणा असेल, राजस्थान असेल, गहू आणि धान जे आहे हे जवळजवळ 80% पर्यंत FCIच्या मार्फत अन्न सुरक्षा योजनेसाठी खरेदी केलं जातं. केंद्र सरकार ऑलरेडी त्या ठिकाणी हे जे काय आहे ते पेपरवरती लेखी लिहून द्यायला तयार आहे की आम्ही यापुढे देखील MSP न खरेदी करू. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे
आम्ही जे मागतोय तो एमएसपीचा कायदा मागतोय. सर्व शेतमाल जो आहे तो एमएसपी मध्ये आला पाहिजे आणि तोही स्वामीनाथन कमिशनच्या जो काही C2+50% आहे त्याच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आला पाहिजे. तो जर आला आणि सरकार म्हणतंय की असं शक्य नाही, परंतु केरळमध्ये ऑलरेडी अगदी वांगा, बटाटा, टोमॅटो असेल त्याच्यासाठी सुद्धा एमएसपी त्या ठिकाणी लागू आहे. त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया देणं शक्य आहे. एमएसपी गॅरंटीचा कानून काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. एमएसपी गॅरंटी कानून हे सांगतोय की कुठलाही बोली ज्या वेळेला लागेल, मग ती मार्केट कमिटी असो किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असो, त्यावेळेला जी तय एमएसपी आहे, जी डिक्लेअर्ड एमएसपी आहे त्याच्या वरती लागली पाहिजे. त्याच्या खाली जर खरेदी केली तर खरेदीदारावरती गुन्हा दाखल होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ओव्हर क्रॉपिंग होऊ शकतं, ओव्हर क्रॉपिंगच्या पॅटर्न मध्ये त्या ठिकाणी सरकारनं स्वतःची यंत्रणा खरेदीसाठी उभी करावी. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो. एवढा छोटासा एमएसपीचा कायदा आहे. हा जर कायदा आपल्याकडे लागू झाला तर मला हे सांगायचंय की पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत नाहीत, कारण ऑलरेडी त्यांचा 80% जे आहे शेतमाल एमएसपी न खरेदी होतो. महाराष्ट्रामधली आताची परिस्थिती अशी आहे, एकूण शेतमालाच्या फक्त 6% शेतमाल एमएसपी न खरेदी होतो. एमएसपी गॅरंटी कानून जर आला तर हेच 6%चं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 70% जाईल. कांदा असेल, टोमॅटो असेल, कोथिंबीर असेल, मेथीची भाजीची पेंडी जरी आली तरी सुद्धा एक साधारणतः एमएसपीचा भाव आहे त्याच्या वरती मागावी अशा प्रकारचं प्रमाण होईल. एमएसपीचा भाव काही सरकारची तिजोरी खाली करण्यासाठी नाही आहे, परंतु ग्राहकाची जी मेंटॅलिटी आहे, आज ग्राहकाची मेंटॅलिटी टोमॅटो म्हटलं 5 रुपये म्हटलं तर तो 2 रुपये म्हणतो. त्याच्यापेक्षा ज्या वेळेला एमएसपी ची सिस्टम येईल त्यावेळेला ग्राहकाच्या पण डोक्यामध्ये असेल की नाही, आपल्याला टोमॅटो 10 रुपयाच्या वरती मागायचे आहे, आपल्याला कांदा 15 रुपयाच्या वरती मागायचा आहे, मेथीची भाजी आपल्याला 5 रुपयाच्या वरती मागायची आहे. ही मेंटॅलिटी ग्राहकाची चेंज करणं गरजेचं आहे. मला हे कळत नाही केंद्र सरकारला नेमकं याच्यामध्ये हित काय. आम्ही आमचा हक्क मागतोय, मिनिमम गॅरंटी, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत मागतोय आम्ही, मॅक्सिमम रिटेल प्राइस नाक मागत. आणि हे महाराष्ट्राच्या हिताचा कायदा आहे. हा जर कायदा झाला तर महाराष्ट्रातल्या शेतीचं रूपडं पूर्णपणे चेंज करणारा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या आंदोलनात सहभाग दिला पाहिजे. येत्या 26 तारखेला ते आता पुढचे जे प्रोग्राम आहेत ते असे आहेत की 23 तारखेला आपण संपूर्ण सगळ्या देशभरामध्ये प्रत्येक राज्यातल्या राजभवनावरती, राज्यपाल हा केंद्र शासनाचा प्रतिनिधी असतो, राजभवनावरती त्या ठिकाणी मोर्चे आयोजित केले जाणार आहेत. आणि 26 तारखेला ट्रॅक्टरची परेड जी आहे ती त्या ठिकाणी दिल्लीमध्ये काढली जाणार आहे. आपल्याला सर्वांना अशी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी फिजिकली जर उपलब्ध होऊ शकत नसाल तरी सुद्धा समाज माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती आपण देखील जनजागृती करा. हा व्हिडिओ आपण जसा पाहिला तसा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहिला पाहिजे, म्हणजे जे कुणी भक्त त्यांच्यापर्यंत सांगायला येतील की हा कायदा चांगला आहे तर त्यांना हे चॅलेंज देऊ शकतील की हा कायदा शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ खड्ड्यात घालणारा कायदा आहे, त्यांचं डेथ वॉरंट आहे आणि या कायद्यातनं फक्त आणि फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचंच भलं होणार आहे. पुन्हा एकदा आपला खूप खूप आभारी आहे. नाही आता बऱ्यापैकी आहे तरी पण मला तुम्हाला थोडक्यात हे सांगतो की सध्याची जी स्वामीनाथन आयोगाची जी शिफारस आहे ती C2+50% ची आहे, परंतु आता जो खरेदीचा जो कॅल्क्युलेशन आहे तो A2+FL+50%. याच्यामध्ये असं आहे, A2 म्हणजेच इनपुट कॉस्ट जी आहे, खतं, औषधं, बी बियाणं आणि इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे ह्याचं इनपुट कॉस्ट मध्ये येतं. FL म्हणजे फार्म लेबर, ही कॉस्ट जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते आणि त्याच्यावरती +15% जो आहे तो त्या ठिकाणी एमएसपी दिला जातो. आमचं म्हणणं जे आहे C2+50% मिळाला पाहिजे. C2+50% चा अर्थ असा आहे की जर का A2+FL म्हणजे इनपुट कॉस्ट आली, फार्म लेबर आलं, प्लस जी लँड कॉस्ट आहे, जी इन्व्हेस्टमेंट आहे, आज आपण धरत नाही आहे ती, पण त्या जमिनीवरती कर्ज असतं, एखादी जमीन आपण भाड्याने घेतो, भाडेपट्ट्याने घेतलेली असते, ह्या जमिनीची पण काहीतरी व्हॅल्यू ऑन रिटर्न जी आहे त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये धरलं गेलं पाहिजे, कारण ती सुद्धा एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ते याच्यामध्ये A2+FL मध्ये ऍड केल्यानंतर C2 ची कॉस्ट येते. C2+50% हे स्वामीनाथन आयोगाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही जी आहे ही शेतकऱ्यांच्या निकडीची गरज आहे. त्यामुळे आणखीन काही जर क्युरीज असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट करू शकताय. जो काही समाज सोशल मीडिया जे टीम सांभाळते ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल. माझा तुम्हाला संपर्क क्रमांक देखील त्या ठिकाणी देतो, 96 65 47 48 14.
त्यानंतर शंकर दरेकर आहेत 9689595300. या कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठलाही म्हणजे आपण कुठल्या पक्षाचे आहात, आपण काय नेमका आहात, आम्हाला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, परंतु हे कायदे कसे चुकीचे आहेत याच्या संदर्भात आपल्याला कुठलीही शंकाचं निरसन असेल 24 तास आम्ही हे त्या ठिकाणी करून देऊ. माझ्या सोबत आहेत लक्ष्मण वंगे जे आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे. माझ्यासोबत आहेत अरुण पाटील कानोरे जे बलशाली भारत जे दैनिक आहे त्याचे संपादक देखील आहेत, आणि आमचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत शंकर दरेकर जे आहेत ते राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यानंतर जी टीम आहे सूरज साहेब आहेत जे संपूर्णपणे सन्माननीय आमदार अतुल शेठ बेनके साहेबांचं या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आमच्या सोबत या ठिकाणी उपलब्ध आहेत. माझ्यासोबत इथले नारायणगावचे संतोष निंबाळकर साहेब देखील आहेत, एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या पण काही क्युरीज होत्या ह्या संपूर्ण इनिशियल चर्चेमध्ये आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी ज्या आहेत त्या सॉर्ट आउट केलेल्या आहेत. आणि पोलखोल यात्रेचा आजचा हा पहिला दिवस आहे आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चाललेलो आहोत ह्या भक्तांची पोलखोल करण्यासाठी. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.